आता तुम्हाला सांगितलं जाईल लाडकी बहीण योजना, माता भगिनींना 1500 रुपये मिळतात, नक्कीच आनंद आहे. पण त्याच भगिनीचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण म्हणून जेवढं देतात तेवढंच आमच्या दाजीला शेतमालाला भाव द्या, तेवढंच आमचा दाजी जेव्हा डेअरीमध्ये दूध घालतो त्या दुधाला 40 रुपयांनी भाव द्या. जेव्हा आमची पोरं शाळेत जातात त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीची सवलत आहे, आमच्यासाठी आरोग्याची सवलत आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यामध्ये एक पट्टी बांधून कुठंतरी हे सगळं वळवायचा प्रयत्न हा आत्ताच्या महाराष्ट्र सरकारकडून होतोय. आणि त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी इतके दिवस हाल सोसले, आजही दूध उत्पादक शेतकरी हा आक्रोश करतो. आपल्याकडे असते ना दूध घालणारे, किती भाव आहे आज? 24. गुजरातच्या शेतकऱ्याला किती मिळते माहितीये? 40. गुजरातमध्ये 40 ते 45 याच्या रेंजमध्ये भाव जातो. कर्नाटकच्या सरकारला कर्नाटकच्या शेतकऱ्याला दुधाचा भाव 35 रुपये लिटर मिळतो आणि अनेक वर्षापासून कर्नाटकमध्ये सरसकट 5 रुपये होतात. त्यामुळे कर्नाटकच्या शेतकऱ्याला सुद्धा 40 रुपये भाव मिळतो. केरळचा शेतकरी जेव्हा दूध घालतो, केरळच्या शेतकऱ्याला सुद्धा 40 रुपये हा दुधाला दर, लिटर माग हा दर मिळतो. आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर त्याची ही मागणी असेल तर फक्त एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.